नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. खरं तर आज लोकशाहीचा उत्सव आणि आपण आपलं मत दान करून तो नक्कीच साजरा केला असेल. खरं तर जे काही बातम्या येतात त्यावरून मॅक्झिमम 60 ते 65% मतदान होईल. म्हणजे 30-35% लोक किंवा 40% लोक हे ऑलरेडी मतदान प्रक्रियेत नाहीत. आणि त्याच्यातही जर एका प्रभागात समजा 50,000 मतदान असेल तर त्यापैकी 60-65 म्हणजे साधारणतः 30-32 हजार मतदान होईल. आणि त्याच्यातही चार पक्ष, 3-4 मोठे पक्ष, त्याच्यात अपक्ष असे जर उमेदवार घेतले तर साधारणतः 11-12 हजार ज्याला मतदान पडेल, मॅक्झिमम 15,000 तो निवडून येईल. म्हणजे 50,000पैकी 12-13 हजार ज्याला मतं पडतील तो निवडून येणार आहे. म्हणजे काय की साधारणतः 30% मतं 30% मतं ज्याला पडतील तो आरामात निवडून येईल. म्हणजे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? जो नगरसेवक होणार आहे तो साधारणतः 30% जे मतं पडतील त्याला तो नगरसेवक होणार आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेत लोक का सहभागी होत नाहीये किंवा मतदान करायला लोक का इच्छुक नाहीत? कारण पहिले जे समाजकारण होतं, त्याच्यानंतर राजकारण झालं आणि आता अर्थकारण झालं. म्हणजे पैशाचा महापूर म्हणा किंवा या गेल्या काही वर्षात राजकारणाचा झालेला चिखल, आणि या चिखलाला लोक वैतागलेत. आणि असंच जर हे राजकारणाचा चिखल होत राहिला तर पुढील काळात अजून मतदानाची टक्केवारी ही कमी होऊ शकते. आणि याचा विचार सगळ्याच राजकीय पक्षांनी करायला हवा आणि लोकशाही जिवंत ठेवायला हवा. लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. जय शिवराय, जय महाराष्ट्र.